Hi friends, myself Pitki Shombar, Associate Professor in Vaikunth Vashidhanda Maharaj Deglur Mahavidyalaya Deglur. आज आपण पाहणार आहोत थर्ड इयरचं चॅप्टर हेट्रोसायक्लिक केमिस्ट्री. त्यामधला सब पॉइंट आहे पायरोल. पायरोल हा 5 मेंबर्ड नायट्रोजन कंटेनिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे, जो की क्लोरोफिल, हिमॅटिन, अल्कोलाइड यामध्ये आपल्याला सहज भेटत असतो. याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, जसे की आपण पाहू शकता. ड्रग डेव्हलपमेंट मध्ये दे आर अँटी इन्फ्लमेटरी, अँटी मायक्रोबियल अँड अँटी कॅन्सर अँड अँटी व्हायरल इफेक्ट असे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला याचा उपयोग करून घेता येईल. अँटीबायोटिक्स मध्ये सुद्धा पोरफिरिन रिंग, दॅट इज हिमोग्लोबिन आणि क्लोरोफिल यासारख्या मॉलिक्यूल मध्ये हा रिंग भेटतो. इन कमिंग टू द ऑर्गॅनिक कंडक्टिंग पॉलिमर्स, जसे की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, सेन्सर, एनर्जी स्टोरेज यामध्ये पायरोलचा उपयोग होत आहे. डाईज अँड पिगमेंट्स, दे आर बिल्डिंग ब्लॉक्स इन द सिंथेसिस ऑफ डाईज अँड पिगमेंट्स. जसं की आपण पाहू शकतो ग्रीन कलरचा क्लोरोफिल, जो की कॅरेक्टरिस्टिक कलर आहे. दे आर यूज्ड ॲज ए herbicide, fungicide, insecticides in agriculture. याचा रोल कॅटलिसिस मध्ये सुद्धा खूप आहे, जसे की रिॲक्शन फॉरवर्ड करण्यासाठी किंवा मूव्ह करण्यासाठी कॅटलिस्ट लागतो. दे हॅव अनदर ॲप्लिकेशन इन मटेरियल सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, पॉलीपायरोल नॅनो पार्टिकल्स जसे की बनवलेले आहेत, आणि त्याचा टिश्यू इंजिनिअरिंग आणि बायोमेडिकल डिव्हाइस मध्ये उपयोग होत आहे. Another one, biochemistry and natural products, आणि synthesis of complex organic compounds. Coming to the topic, these are the some of the points. First of all, we see the synthesis or preparation of pyrrole, then physical properties and chemical properties of pyrrole. आपण जाणता आहात की पायरोल मध्ये 4 कार्बन आणि एक हेटेरोएटम म्हणून कार्बन व्यतिरिक्त जो नायट्रोजन आलेला आहे, यामुळे या रिंगला आपण म्हणतो हेटेरोएटम, जो की अरोमॅटिक नेचरचा आहे. कमिंग टू द प्रिपरेशन, पायरोल आर प्रिपेअर्ड फ्रॉम ॲसिटिलीन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असलेला इथाइन मॉलिक्यूल नायट्रोजन सोबत in the form of ammonia passes through a red hot tube, it gives pyrrole. While another preparation from furan, which is also use ammonia in a red hot tube to form pyrrole. Another one example from the succinamide. Succinamide on distillation with zinc dust gives pyrrole. सक्सिनामाइड हा कीटो फॉर्म मध्ये आणि इनॉल फॉर्म मध्ये भेटतो. वी यूज इनॉल फॉर्म विच ऑन डिहायड्रेशन गिव्स पायरोल. कमिंग टू द केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पायरोल हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन परफॉर्म करतो, जो की 5 मेंबर्ड रिंग मध्ये जेव्हाही 5 मेंबर रिंग असेल तेव्हा त्याच्या 2 पोझिशनला इलेक्ट्रोफाईल येतो, आणि याच रिॲक्शनला म्हणतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Here we are introducing NO2 group on the pyrrole ring at 2 position. That is known as introduction of nitro group on any aromatic ring is known as nitration. आपण इथं नायट्रेशन पाहत आहोत, जो की नायट्रेशन घडवण्यासाठी किंवा परफॉर्म करण्यासाठी आपल्याला रिएजंट लागतात नायट्रिक ऍसिड अँड ऍसिटिक अनहायड्राइड. पहिल्या स्टेपमध्ये
NO2 प्लस दॅट इज नोन ॲज नायट्रोनियम आयन फॉर्म होतो जो की दोन पोझिशन ऑफ पायरोल टू पोझिशन ऑफ पायरोलला अटॅक करतो आणि इट गिव्स मेनी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स which ultimately loses proton to form 2-nitropyrrole. Another example that is electrophilic substitution, that is sulfonation. What is sulfonation? Sulfonation is nothing but introduction of SO3H group on aromatic ring. Here we are conducting sulfur trioxide and pyridine in gives 2-pyrrole to sulfonic acid. Another one example of electrophilic substitution reaction, that is bromination and iodination. Here all four carbons get attached with bromine and iodine in the presence of respective reagents. Another one example, that is Friedel-Crafts acylation reaction. Now, what is Friedel-Crafts acylation reaction? Introduction of COCH3 group. What is COCH3 group? That is known as acyl group or acetyl group on aromatic ring in the presence of Lewis acid is known as Friedel-Crafts acylation reaction. Here we used boron trifluoride as a Lewis acid. Another one example of electrophilic substitution reaction, that is introduction of CHO group, that is known as फॉर्मिल ग्रुप. त्यालाच म्हणायचं फॉर्मिल. फॉर्माल्डिहाइड पासून आलेला फॉर्मिल ग्रुप आहे जो की क्लोरोफॉर्म आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड यूज करून आपण बनवतो इलेक्ट्रोफाइल, जो की दोन पोझिशनला पायरोलच्या अटॅच होतो. दॅट इज नोन ॲज फॉर्म्युलेशन बाय using Reamer-Tiemann reaction. Another one example, Gutterman reaction. It is also a formulation reaction where CHO group get introduced at two position of pyrrole by using carbon monoxide and HCl. Next reaction is coupling reaction. Coupling means attaching two bigger species. The presence of acidic solution coupled with benzene diazonium chloride to give 2-phenyl azopyrrole. 2-phenyl azopyrrole. Next reaction is reduction. This is a different type of reaction. Here we reduce the double bond of pyrrole ring by using red phosphorus in the presence of hydroiodic acid or zinc in the presence of acetic acid. In one reaction, that is tetrahydropyrrole is prepared, while in the other reaction 2,5-dihydropyrrole is prepared. Another one example, that is ring expansion reaction of pyrrole. Pyrrole is converted into pyridine by using 3-chloroform in the presence of sodium ethanoate to give 3-chloropyridine. Here, conversion of 5-membered ring into 6-membered ring is known as ring expansion reaction. This is carried out by using electrophile, that is dichlorocarbon is formed in early stage which attack at 2 and 3 position of pyrrole ring, which by interchanging and rearrangement occurs and formation of 3-chloropyridine is takes place. Last one is the acidic character of pyrrole. Pyrrole behaves as an acid. If it reacts with base and it forms salt, then we can say pyrrole is somewhat acidic in nature. Okay, thank you.